त्या नाभिक समाजाचे जीवाजी महाले यांच्या चरणी मी नतमस्तक होतोय. तसेच ज्या पवित्र ठिकाणी आपण सभा मंडपामध्ये बसलेले आहात ते आमचे दत्तगुरू महाराज यांना नतमस्तक होतोय. या गावचे सोनगाई मातेला नतमस्तक होतोय. मंचावर उपस्थित जिल्हा नेते माडिक साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, त्याचप्रमाणे झेडपी नेते आमचे कचरे साहेब आहेत, आमचे मांडे साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमच्या युवा सेनेचे प्रेरणास्थान ज्यांनी युवा सेना हलवून सोडलेली आहे ते आमचे गणेशजी अवकिरकर साहेब आहेत. इथे विभाग प्रमुख लहू साहेब आहेत. सर्व उपस्थित आपले भाई आहेत. सर्व उपस्थित नावं घेत नाही. राजू भाऊ आमचा आहे. त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी बस सर्कले आहे. बंधू आणि भगिनीने उपस्थित मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपणासमोर मी एक 2-3च मुद्दे मांडणार आहे. ते तुम्ही शब्दनिशब्द शांतपणे ऐकून घ्या. आपल्याला भरत शेठ गोगावलेनं मतदान का करायचं आहे? भरत शेठना मतदान करून आपला काय फायदा होणार आहे? आपला गावाचा कसा विकास होणार आहे? याच्या उलट भरत शेठनं आपण मतदान नाही केलं तर आपल्यावरती विपरीत परिणाम कोणते होणार आहेत या संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे. प्रथम बोलताना आपल्याला शेठना चौथ्यांदा निवडून का द्यायचं आहे? भरत शेठ आपले हे एकतर हक्काचे माणूस आहेत. ज्या आपण सभास्थळी बसले आहात ते सभा मंडप सुद्धा भरत शेठनीच दिलेला आहे आणि ज्या मंदिरासमोर आपण बसले आहेत ते मंदिर सुद्धा शेठनीच बांधून दिलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आज जे 5 ग्रामपंचायतीची लोक इथे सर्व शिवसैनिक बंधू भगिनी बसलेले आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे की आपल्या 5 ग्रामपंचायतमध्ये शेठ शिवाय कोणीच काम केलेलं नाही. आज या ठिकाणी आपल्या भगिनी माता आहेत. आपण सर्वांना माहीत आहे की अजूनपर्यंत आपल्या सर्वांचा अकाउंट कधी बँकेमध्ये नव्हता, परंतु शेठ सत्तेमध्ये आले त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा अकाउंट बँकेमध्ये गेला आणि आपल्या हक्काचे 1500 रुपये आले. आले की नाही? आले की नाही? आले. कशामुळे आले? तर भरत शेठ सत्तेमध्ये आहेत म्हणून आले. आणि अजून परत एकदा सांगतोय की भरत शेठ आपले 4थ्यांदा आमदार झाले तर त्या 1500 रुपयाचे आपले 2100 रुपये होणार आहेत. 2100चे 3000 होणार आहेत. 3000चे 5000 रुपये सुद्धा होतील. पण हे कधी होणार आहेत? जेव्हा आपण 20 तारखेला धनुष्यबाणासमोर जाऊन जे निळ्या कलरचं बटन आहे ते दाबणार आहोत. धनुष्यबाणा चिन्ह दाबणार आहोत. शेठ आपले आमदार होणार आहेत, पुढे मंत्री होणार आहेत, तेव्हा हे सर्व पुढच्या गोष्टी घडत जाणार आहेत. आपण जर भरत शेठला मतदान केलं नाही तर काय होणार आहे? रात्री अपरात्री आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती कोणतंही संकट ओढवलं गेलं तरी एका फोनवरती आपल्या हाकेला जागा राहणारा कोण असतो? भरत शेठ. जर आपण त्यांना मतदान केलं नाही तर तो आपण हक्क पूर्ण गमावून बसाल. खरं आहे की नाही? आपल्या गावामध्ये एखादा आपला पेण्यांचा उडवा असो किंवा आपल्या वाड्यामध्ये बैल असो म्हैस असो त्याला जर काही अचानकपणे झालं दगावलं तर शासन जेव्हा मदत करेल तेव्हा करेल. त्याची प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर ती मदत येते. पण त्याच्या अगोदर प्रथम खिशामध्ये हात कोणाचा जातो? तर भरत शेठचा जातो. ही खरी वस्तुस्थिती आहे की नाही? म्हणून सर्वांनी विचार करायचा आहे की भरत शेठ शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आज आपण जर शेठच्या इथे गेलो तर आदरणीय ते काका आपल्याला नाश्ता पाणी चहा पाणी विचारतात. दुसरं कुठे गेलो विचारतात का? पहिलं 2 तास बाहेर बसा, मग 3 तास वाढवून परत घरी या. अनुभव आहे सर्वांनी. म्हणून याच्यापुढे सर्वांनी लक्षात ठेवा की भरत शेठ शिवाय आपल्याला पर्याय नाही. वरच्या लेवलला कुठलाही काय पक्ष असो काय असो आपल्यासाठी फक्त भरत शेठ. भरत शेठ असतील तर सर्व काही आपल्याला सर्व सुविधा व्यवस्थित मिळतील. आज आपल्या सर्व महिलांना अर्ध्या तिकीटमध्ये आहे. उद्या शेठ आल्यानंतर आपल्याला पूर्ण तिकीट सुद्धा मिळू शकतो. कारण आपल्या गरिबांची व्यथा हे वरती महाराष्ट्रामध्ये त्यांच्या दरबारामध्ये हे शेठच मांडू शकतात. दुसरा कोण मांडू शकत नाही. श्रीमंतीमध्ये वाढलेल्या लोकांना गरिबांचे काय हाल आहेत हे त्यांना काहीच माहिती नाही. आणि शेठ हे शून्यातनं निर्माण झालेले आहेत. शेठ साधे ग्रामपंचायत सदस्यामधून सरपंचातून वरती आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना सर्व माहिती आहे की आपल्या सामान्य माणसाची व्यथा काय आहे. म्हणून मी सर्वांना एकदा हात जोडून सर्वांना मी आवाहन करेन, विनंती करेन की येत्या 20 तारखेला
सकाळी लवकर उठून जाऊन धनुष्यबाणासमोर आपण जाऊन निळं बटन दाबायचं आहे आणि शेठला बहुमताने निवडून द्यायचं आहे. आणि 23 तारखेला आपल्या सोबत गुलाल घेऊन माडमध्ये शेठ होत्यापर्यंत गुलाल उधळायचं आहे. आणि खरोखर मी सर्व 33 कोटी देवासमोर मी प्रार्थना करेन की शेठ 50,000 नाही 70,000च्या वरती निवडून येतील अशी मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.